सर्वात आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये। आज मी बनवते मस्त आंब्याचा सीझन आहे। आंब्याचे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ल्यात जाते। त्यातला एक हा चविष्ट आणि भारी टेस्टी गोड असा पदार्थ स्वीट डिश आहे। मी बनवते आंब्याची मँगो बर्फी विथ कोकोनट। आता बघा, अर्धा लिटर दूध घेतलं आहे आणि 1 वाटी साखर, मोठ्या वाटीने साखर घेतलेली आहे। 150 ग्राम पण वापरू शकता, 200 ग्राम। मी 200 ग्राम साखर घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित आता दुधाला मी ढवळते आहे। दूध मी निम्मे होईपर्यंत, अर्ध होईपर्यंत मी ढवळणार आहे। त्याला व्यवस्थित असं घट्ट येईपर्यंत ढवळत जाणार आहे। आणि आता त्याच्यामध्ये मी बघा आटलं पूर्ण अर्ध दूध झालं। कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे, ते 1 चमचा घेतलेलं आहे। मोठ्या चमच्याने त्याच्यामध्ये तेच गरम घट्ट दूध ॲड केलेलं आहे। दुसरं काही करायची गरज नाही, त्याला फेटून राहिलेली आहे। कस्टर्ड पावडर नसेल तर चालेल, कॉर्नफ्लॉवर यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। आता मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, बारीक जो रेडीमेड येतो तो किसलेला। तर आता मी तो घेतलेला आहे 200 ग्रॅम, कारण 200 ग्रॅम तर किस याला लागूनच जातो। आता तुम्हाला कमी बनवायचं असेल तर त्याची अर्ध्या क्वांटिटीमध्ये घ्या। आंबा घेतलेला आहे मी, 1 आंबाचा पूर्ण पल्प करून घेतलेला आहे, तो मी त्याच्यात टाकलेला आहे। व्यवस्थित आता त्याला मिक्स होऊ देते, असंच त्याला शेकत जायचं आहे। त्याच्यामध्ये फक्त 1 चमचा मी तूप टाकते, तूप टाकून व्यवस्थित फेटते, व्यवस्थित आता त्याला शिजू देते आणि घट्ट होऊ देते। आता व्यवस्थित पण त्याला ढवळत राहायचे, नाहीतर ते बुडायला लागायचे चान्सेस असतात। तर बघा, मी व्यवस्थित आता मिक्स होऊ देते आणि तसं शेकते। कधी सिम कधी मिडियम असं करून राहिलेले आहे गॅसचं तुम्ही बघा। आता बघा, माझं 100 ग्रॅम मी आधी ॲड केलेलं, आता मी 100 ग्रॅम ॲड केलं आहे खोबऱ्याचा किस, कारण त्याला व्यवस्थित होऊ दिलं 5-1 मिनटं। पुन्हा त्याच्यात टाकलं घट्ट करायला। तर असं करता करता मला 200 ग्रॅम लागलं आहे। अर्धा लिटरला अर्ध केल्यानंतर त्याच्यामध्ये एवढा खोबऱ्याचा बारीक किस बसलेला आहे। जर तुम्हाला ओलं नारळ वापरायचं तर वापरू शकता आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण ते खवलेलं असायला पाहिजे। माझ्याकडे ओलं नारळ नव्हतं तर मी हे वापरलं, तर आणि याची पण चव छान येते। तर बघा, व्यवस्थित असं घट्ट होते आणि व्यवस्थित असे कडेला सुटत जाते व्यवस्थित। तसं तेवढं घट्ट होईपर्यंत याला व्यवस्थित शेकलेलं आहे मी। आणि आता मी एका ट्रेमध्ये ते व्यवस्थित तूप लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सेट करते। मला जाड वडी ठेवायची होती म्हणून मी जरा जाडसर घेतलेलं आहे। तर तुम्हाला जर पातळ वडी पाडायची असेल तर मोठी डिश घ्या। मला अगदी जाड करायच्या होत्या म्हणून मी असं वापरलेलं आहे। बघा, मी व्यवस्थित सेट करते अगदी, आणि याला जवळजवळ जितक्या वेळ सेट नाही होत व्यवस्थित काप करून ठेवून देते। ती काप ओल्यातच पाडते, नंतर याला ठेवते आणि नंतर याला काढायचं आहे। बघा, आता व्यवस्थित मी काप करून घेते मधामधात। आता थोडा वेळ याला मी सेट होऊ देते जवळजवळ। थोडं तुम्हाला आणखी कडक वडी बनवायची असेल तर थोडे आणखी जास्त वेळ तुम्ही घट्ट होऊ द्यायचे। मला जरा सॉफ्ट बनवायची होती तर मी त्या पद्धतीने तसं तयार केलेलं आहे। तर बघा, आता बराच वेळ ठेवल्यानंतर इतकी छान सेट झाली। तुम्ही बनवा आणि मला सांगा की ही डिश तुम्हाला कशी वाटली। भेटूया नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू सो मच, बाय।